नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. दिव्यांगांच्या तक्रारी तसंच समस्यांचं निराकरण करण्यासाठी राज्यात लवकरच फिरतं न्यायालय सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय अपंग कल्याण आयुक्तालयाचे मुख्य आयुक्त डॉ कमलेश कुमार पांडे यांनी दिली आहे. केंद्रीय अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत राज्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा पांडे यांनी आज मुंबईत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आतापर्यंत 21 राज्यांमध्ये दुर्गम भागात 36 फिरती न्यायालयं सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नाशिक जिल्ह्यात सुपीक जमिनी भूसंपादनातून वगळण्यात आल्या असून त्यामागे कोणाला फायदा करून देण्याचा हेतू नसल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. नाशिक जिल्ह्यात 400 एकर जमीन भूसंपादनातून वगळून देसाई यांनी बांधकाम व्यावसायिकाला दिली असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी हे स्पष्टीकरण दिलं. शेतकऱ्यांचा विरोध असेल तर जमिनी जबरदस्तीने संपादित केल्या जात नाहीत असं सांगतानाच देसाई यांनी यापूर्वी आघाडी सरकारच्या काळातही 128,000 हेक्टर जमिनी उद्योगांसाठीच्या संपादनातून वगळण्यात आल्याची माहिती दिली. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून झालेल्या फसवणुकीसंदर्भात लवकरच बाजार समित्यांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात येतील असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. आज विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल विषारी दारूकांड प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक दुय्यम निबंधक रुपेश चव्हाण यांना निलंबित करण्यात आलं आहे. सदरची विषारी दारू जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या उपाहारगृहात तयार केली जात होती. उपाहारगृहाचा चालक जाकीर शेख याच्याशी रुपेश चव्हाण यांचा सातत्यानं संपर्क असून चव्हाण यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं निष्पन्न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चौकशी सुरू असून उत्पादन शुल्क विभागातल्या आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काळात फेब्रुवारी महिन्यात पांगरमल इथं उमेदवाराने दिलेल्या मेजवानीत विषारी दारू पिण्यात आल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेकांना कायमचं अपंगत्व आलं आहे. पुणे पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या दिनेश राठोड आणि तारकेश्वरी राठोड या दाम्पत्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. राठोड दाम्पत्यानं जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्याचा दावा केला होता. मात्र या दाव्यावर काही गिर्यारोहकांनी आक्षेप घेतल्यानं या दोघांना निलंबित करण्यात आलं होतं. पूर्ण चौकशीअंती राठोड दाम्पत्याचा हा दावा खोटा असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्या दोघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं आहे. भारत भूतान आणि चीन सीमेलगत डोकलाम भागात चीननं घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेच्या निषेधार्थ शिवसेनेनं आज धुळ्यात निषेध फेरी काढून चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. स्वस्त दरात मिळणाऱ्या चीनी वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. औरंगाबाद इथल्या संत एकनाथ रंगमंदिर नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या निधीतून नाविन्यपूर्ण शीर्षकाखाली 2 कोटी रुपये मिळवून देण्याची घोषणा केली आहे. अभिनेते सुमित राघवन यांनी सामाजिक संपर्क माध्यमातून नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर खैरे यांनी आज नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. आमदार संजय शिरसाट यांनी देखील या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी 20 लाख रुपये देण्याची घोषणा काल केली होती. भटक्या विमुक्त समाजातल्या विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना सर्व समाजानं प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी म्हटलं आहे. तुळजापूर तालुक्यात यमगरवाडी इथं भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानद्वारा संचलित एकलव्य आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाचं प्रमाण सामान्य राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 100% पाऊस होण्याचा अंदाजही विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 मिनिटांनी.